आज बघता बघता 1 वर्ष झालं आमच्या बाळाला. किती पटकन गेले हे दिवस. पण तिच्या येण्याआधीच जोडली होती आमची तिच्यासोबत नाळ. तिचे पहिले ते रडणे आणि कुणी गालाला हात लावले तर अजूनच रडणे. तिचं ते पहिलं हसू, आईचा स्पर्श झाल्यानंतर खळखळून हसू येणारं माझं बाळ, ताईच्या मांडीवर बसून देशभक्तीपर गीत गाणारं माझं छोटंसं बाळ, झोपेत आईचा स्पर्श झाला की खुदकन हसू येणारं माझं बाळ, मिक्सरचा आवाज ऐकून घाबरणारं बाळ आणि तिचा तो पहिला शब्द घे, अगं आणि आरडाओरडा. रात्रभर तिच्यासाठी जागणे, दिवसभर तिला सांभाळणे, पण ह्या थकलेल्या डोळ्यातही तो मायेचा स्पर्श होता. वर्षभरात तिचे बालपण खूप छान अनुभवता आले. वाटेल तिथे झोपणे, रांगणे, डब्याकडे बघून स्वतःला बघून हसणे, हे तर एक नवीनच होते. सगळ्यात महत्त्वाचे तिचं सगळ्यात पहिलं गाणं. आणि रांगता आल्यानंतर सगळ्या घराचा ताबा तिने घेतला. उभं राहता आलं नाही म्हणून परत मागे फिरली आणि ज्यावेळी ताई बोलली की बाबा माझे, तेव्हा तिच्या अंगावर चढून तिला सांगत होती, नाही हे बाबा माझे आहेत, उतर तू खाली. तिच्याशी भांडण करत होती. ही अशी आमची अलंकृता. कसं बोलायचं? काक 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 काक. हे एक गाणं आहे, पण कोणतं ते अजूनही मला समजलं नाही. हा सुंदर प्रवास खूपच पटकन गेला. बघता बघता ती 1 वर्षाची झाली आणि तिचं नाव घ्यायला लागलं. परत सांग. तुझं नाव काय आहे? माझ्याकडे बघ. तिचा असं नाही, हा असं नाही. इकडे बघ, वर्षभराचा माझ्याकडे बघ. प्रवास खूपच सुंदर आणि सुखद होता. मायेने जोडलेला, आईबाबांच्या मिठीने छान फुललेला, प्रत्येक क्षण आनंदाने उजळलेला होता. आज या टप्प्यावर करूया तिचे कौतुक, कारण खास कारण आहे. आज आहे अलंकृताचा वाढदिवस. खूप खूप शुभेच्छा बाळा तुला. औक्षवंत हो, नेहमी सुखी राहा.